नमस्कार मंडळी लोकसभेच्या निवडणुका झाल्या। लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर भाजपला मिळावं असं स्पष्ट बहुमत मिळालं नाही। त्या ठिकाणी एकल हाती सत्ता स्थापन झाली नाही। एकल हाती सत्ता स्थापन न झाल्या कारणाने त्या ठिकाणी जे काही केंद्रातलं सरकार असेल ते मिसळीचं सरकार स्थापन झालं। मग ही पूर्वकल्पना त्यांना आलीच होती। या महाराष्ट्रात सुद्धा जे काही विधानसभा असतील त्या विधानसभेला सुद्धा तसंच घडू शकते, ही पूर्वकल्पना भाजपला होतीच। मतदान विभागाने जो काय आयोग असेल त्यांनी सुद्धा सूचना दिल्या होत्या की काही दिवसातच आता लोकसभेच्या निवडणुका होतील आणि या लोकसभेच्या निवडणुकीला तुम्ही तयारीला लागा, अशा पद्धतीच्या सूचना या आयोगाने दिल्याच होत्या। त्यानंतर भाजपला माहित होतं या केंद्रात जशा पद्धतीने आपल्या हातात सत्ता स्थापन झाली नाही किंवा एकल हाती सत्ता आली नाही, असंच या महाराष्ट्रात सुद्धा घडू शकते। या महाराष्ट्रातील जे काही भाजपच्या जागा असतील त्या पूर्णपणे कोसळतील, त्या आपल्या हातात येणार नाहीत, ही पूर्वकल्पना त्यांना होतीच। कारण तर उद्धव गट आणि जे काही भाजप गट असेल ते एकत्र राहिले नव्हते, ते पूर्ण विभागणी झाले होते आणि एकनाथ शिंदे यांचं कुठेतरी साथ होती। त्यांना जसं भाजपला मतदान पाहिजे होतं तसं त्यांना मिळवता आलं। कारण तर एकनाथ शिंदे यांचा चेहरा समोर ठेवून किंवा लाडक्या बहिणीचा काहीतरी फायदा होईल असं स्वप्न सजवत भाजपने त्या ठिकाणी उडी मारली आणि साहजिकच भाजपच्या हातात स्पष्ट बहुमत मिळालं आणि भाजपचा सध्या मुख्यमंत्री आहे। परंतु ईएमचा घोटाळा होईल ही पूर्वकल्पना त्यांना होतीच। ईएमचा घोटाळा करायचा आहे ते सुद्धा त्यांना माहीत होतं। कारण तर भाजपचं नाव कोणीच घेत नव्हतं आणि अशा भाजपच्या जागा निवडून आल्या, या कशा आल्या त्यांनी विचार करावा। आणि राहुल गांधी यांनी या गोष्टीवरती विचार केला किंवा या गोष्टीसाठी निवेदन दिलं। जे काही विभाग असेल, मतदान विभाग असेल, आयोगासाठी त्या ठिकाणी लेखी पत्र दिलं आणि 2 प्रश्नाची उत्तर या लेखाच्या माध्यमातून विचारण्याचा प्रयत्न केला फडणवीस साहेबाला। फडणवीस साहेब या 2 गोष्टीवर जर उत्तर दिलं तर फडणवीस साहेब सुद्धा या कलंकातून बाहेर पडतील। परंतु या 2 गोष्टीचं उत्तर फडणवीस साहेबांनी आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं गेलं पाहिजे। म्हणजे काही सर्वसामान्य नागरिक असतील त्यांना सुद्धा माहीत पडेल कशा पद्धतीने भाजप निवडून आलं आणि नेमकं इमानदारीने आलं की ईएमचा घोटाळा झाला आणि राहुल गांधीचा जो काही आरोप असेल तो सुद्धा कुठेतरी पुसल्या जाईल। परंतु राहुल गांधी यांच्या माध्यमातून आयोगाला पत्र लिहिलं आणि त्या लेखाच्या माध्यमातून 2 प्रश्न विचारले। पहिले तर प्रश्न विचारला की जे काही 7.43% जवळपास मतदान जास्त झालं, हे मतदान कुठून आलं, असा एक प्रश्न आहे। या मतदानाच्या याद्या मतदान आयोगाने आम्हाला द्याव्या, अशा एक प्रश्न किंवा उत्तर मागण्याचा प्रयत्न हे यांच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालं नाही। दुसरा विषय म्हणजे आपण ज्यावेळेस मतदान करायला गेलो त्या ठिकाणी आपल्याला सीसीटीव्ही लागलेल्या होत्या। मतदान कक्षेत असलेला किंवा त्या विभागात असलेला त्या ठिकाणी सीसीटीव्ही लागलेल्या होत्या। या सीसीटीव्हीचे जे काही फुटेज असलं ते सुद्धा देण्यात यावे, अशा पद्धतीचे राहुल गांधी यांच्या माध्यमातून एक मागणी करण्यात आलेली आहे। 5च्या नंतर कोणतं मतदान झालं, कोणी मतदान केलं हे सुद्धा स्पष्ट होईल आणि त्यानंतर फडणवीस साहेबांचा सुद्धा कलंक पुसला जाईल। परंतु फडणवीस साहेब या दोन्ही विषयावरती बोलायला तयार नाहीत। त्यांनी सुद्धा एक लेख लिहिलेला आहे आणि त्या लेखात त्यांचं काही म्हणणं असेल ते मांडलेलं आहे। परंतु या 2 प्रश्नाचं जर उत्तर फडणवीस साहेबांनी दिलं तर मग या ईएमचा घोटाळा सुद्धा जो काही असेल कलंक तो सुद्धा पुसला जाणार आहे आणि फडणवीस साहेबांची जी काही प्रतिमा आहे ती सुद्धा सिद्ध होईल। नेमकं ईएमचाच घोटाळा आहे, या महाराष्ट्रात जे काही भाजपचं सरकार स्थापन झालं ते कशा पद्धतीने झालं हे सर्वसामान्य जनतेला माहीत पडेल। आता या संदर्भात तुम्हाला काय वाटते, ईएमचा घोटाळा झाला का आणि मतदान विभाग असेल, आयोग असेल, त्या आयोगाने नेमक्या काय सूचना दिल्या पाहिजेत आणि राहुल गांधी यांचं जे काही म्हणणं असेल त्या राहुल गांधी यांच्या म्हणण्याला मतदान विभाग असेल, आयोग असेल, तो कशा पद्धतीने प्रतिसाद देतो, मग सरकार कशा पद्धतीने प्रतिसाद देते आणि फडणवीस साहेब हे काय उत्तर देतात, याच्यावरती अधिक कोडच आहे। या प्रश्नावरती कोणीही उत्तर दिलेलं नाही, कोणत्याही प्रकारचा माहिती किंवा एखादी मुलाखत सुद्धा दिली नाही आणि स्पष्टीकरण सुद्धा दिलं नाही। आता या संदर्भात तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।